आता पुढची बातमी पाहूयात। बालभारतीच्या पुस्तकावरून वाद सुरूच आहे। इयत्ता 6वीच्या पुस्तकातल्या लोकनृत्य धड्यावरून सध्या वादंग पाहायला मिळतो। धड्यामध्ये 5 लोकनृत्यांचा समावेश करण्यात आलाय। केवळ एकच त्यातलं महाराष्ट्रातलं आहे। उर्वरित 4 लोकनृत्य इतर राज्यांमधले असल्याची माहिती आहे। महाराष्ट्रातली लावणी, लेझिम, धनगरी गजा, गोंधळ, कोळी नृत्य, पोवाडा यासारख्या समृद्ध लोकपरंपरेला अपेक्षित स्थान न दिल्याची टीका होती। शिक्षण क्षेत्रातले अभ्यासक आणि सांस्कृतिक जाणकारांनी याबाबत नाराजी व्यक्त करत अभ्यासक्रमाचा फेरविचार करण्याची मागणी केली। या संदर्भात मराठी साहित्यिक आणि अभ्यासक श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी तेजस मोहत्रिया। अभ्यासक्रमात जे आहे ते लोकनृत्य मराठीच्या महाराष्ट्रातलं नसून ज्या इतर राज्यातला आणि यावर आता नवीन वादाला जे आहे ते सामोरं जावं लागणार आहे। या संपूर्ण संदर्भानं आपल्यासोबत जे बोलण्यासाठी श्रीपाद भालचंद्र जोशी सर आहेत। सर काय सांगाल, एकूणच जर बघितलं असेल तर महाराष्ट्राला वेगळी परंपरा आहे, वेगवेगळे लोकसंगीत लोकनृत्य आहेत, असं असताना इतर राज्यातील अभ्यासक्रमात जे आहे ते समाविष्ट करण्यात आलेलं आहे। याकडे आपण कसं बघता? हे प्रकरण आमच्या समोर आल्यावरती आम्ही मराठीच्या व्यापक हितासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी, भाषा सल्लागार समिती या सगळ्यांच्या वतीने पत्र लिहिलं संचालक बालभारती, संचालक राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आणि मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, सचिव सगळ्या संबंधितांना। आणि आम्ही त्या पत्रात हे विचारलं की तुम्ही याच्यामध्ये मराठी पाठ्यपुस्तक 6वीची मुलं जी नुकतीच प्राथमिकमधून आलेली आहेत त्यांच्यावरना लोकनृत्याला तुम्ही माहिती करून देणार, तर 6व्या वर्गातल्या या मुलांना पहिल्यांदा सांगताना तुम्ही डायरेक्ट भारतातले नृत्य प्रकार देत आहात। महाराष्ट्रातलं त्यांना एकमेव सॅम्पल म्हणून दिंडी नृत्य देत आहात। महाराष्ट्राची एवढी लोकनृत्य समृद्ध परंपरा आहे। अहो, लेझिम हे संपूर्ण महाराष्ट्राचं एक नृत्य आहे, तुम्ही ते एक प्रातिनिधिक म्हणून देऊ शकता। संचालकालाच जिथे माहिती नाही आहे की आराखडा दिला नाही आहे, मग तुमचं कामच नाही आहे धोरण ठरवण्याचं, हे तुम्ही सांगताय। मग हे पाठ्यपुस्तक छापलं कसं गेलं बिना धोरणाने? मग एवढे पैसे कशासाठी खर्च केले आमचे तुम्ही? मग ते वसूल करणार आहात का तुम्ही त्या अधिकाऱ्यांकडून चुका केल्याबद्दल? हे सगळे प्रश्न याच्यातून उपस्थित होत आहेत। आम्ही प्रत्येकाला पत्र दिलेलं आहे। एकच पत्र आम्ही सगळ्यांना लिहितो, मुख्यमंत्र्यांपासून सुरुवात करतो, संचालक आणि सचिवांपर्यंत सगळ्यांना पत्र लिहितो। सगळे एकमेकांना खाली ढकलत जातात, पलीकडे कोणी कोणाला विचारत नाही। बघितलं असेल तर या संपूर्ण संदर्भात जे आहे ते मराठी जाणकार असतील यांच्यामध्ये जे आहे ते नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहिते सर, तेजस मोहत्रिया, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। पुणे जिल्ह्यातल्या लोणी काळभोर इथं 2 वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडून